राजकीय बातमी आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याचा लाडक्या उद्योगपतींनी अपमान केला। संजय राऊतांचा आरोप, विमानतळावरील पुतळ्याची सुटका करण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांवर उद्योगपतींचे बाउन्सर धावून गेले असाही आरोप। बदलापूर अत्याचार प्रकरणासह मालवण पुतळा दुर्घटनेमधील आरोपी अद्याप फरार। सरकार या आरोपींना का पाठीशी घालत आहे? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सरकारला सवाल। महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे आरोपी अजून सापडत नसतील तर निश्चितपणे दाल में कुछ काला है। जयदीप आपटे विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी गेल्या 8 दिवसापासून जयदीप आपटेचा शोध सुरूच। पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार। सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून काहीशी गटबाजी, यामागे भाजपचा हात। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आरोप, अंतर्गत गटबाजीला भाजप खतपाणी घालते अशी टीका। एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आम्ही कधी पाहिला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच होणार आहे। मी तुम्हाला बोलतो का एकनाथ शिंदे साहेब इतका लाडले मुख्यमंत्री म्हणून लाडल्या बहिणी त्यांच्या नावाने जय जयकार करतात। राजकारणामध्ये रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका। स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत असल्याचाही आरोप। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शरद पवारांकडून 1 कोटींचा निधी। कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभं करा, पवारांचं आवाहन। मटण नको रस्सा चालेल अशी पवार गटाची अवस्था। पवार गटाला भाजप नको, पण भाजपचे लोक चालतील, ट्विट करत सूरज चव्हाणांचा पवार गटावर हल्लाबोल। गिरीश महाजन गोड बोलून आंदोलन मोडीत काढतायत, जरांगेंची टीका। तर जामनेरमध्ये 1,36,000 मराठा बघतोच आता असं म्हणत जरांगेंचं महाजन यांना आव्हान।